आणि तुम्ही किती छोटे आणि क्षुल्लक आहात. ए भान ठेवून बोल. मी भान ठेवूनच बोलते. शांत रहा. तुम्हाला माफीनामा मिळालाय ना, हा मुद्दा इथेच थांबवूयात आपण. आता तुम्ही इतर रागात किती वेळ उभं राहणार? मग काय करू आणि कुठे जाऊ? घराचा तमाशा बनवलायस तू लक्ष्मी. एकदा पण विचार केला नाहीस तू, आणि जाऊन बसलीस प्रचंड देवसंग यज्ञाला आणि करून घेतलं शुद्धीकरण. तुला समजतंय का की किती मोठा अपमान झालाय त्यामुळे आपल्या घराचा? माहित नाही बाबा पण का निघून गेले सरकशीत आपला तमाशा करून घ्यायला. हे बघा, आता जे काय आहे तुम्ही हे सत्य खोटं नाही ठरवू शकत की मी तुमची पत्नी आहे आणि माझ्या पोटात तुमचं लक्ष्मी बस झालं. हे बायको बाळ त्रास होतोय मला आता. तुला जे योग्य वाटतंय ते तू कर, कारण आता तुला थांबवणार कोणीच नाहीये. आणि राहू दे मला शांतपणे. पाया पडतो तुझ्या. शांतीने राहायचाच मार्ग शोधलाय मी. ह्या समाजात सगळ्यात मोठं संकट काय आहे? आपली जात. शुद्धीकरण करून आपल्या जातीत मी सुधारणा करण्याचा तर प्रयत्न केलाय. नाहीतर तुम्हीच विचार करा, जे लोक आपल्याला भीक देत नव्हते, आज मी त्यांना नमस्कार केला म्हणून त्यांनी मला पैसे दिलेत. हा तर शुभ संकेत आहे ना चांगल्या भविष्याचा. तुम्ही बी या ना, आपण दोघं मिळून आपल्या बाळाचं भविष्य उज्ज्वल करू. खरंच पैसे पण मिळाले तुला? वय मला पैसे भेटले. चला ना आतमध्ये दाखवते तुम्हासनी. चल. नरोत्तमची तब्येत कशी आहे? ही गोष्ट ऐकून लवकरच बरा होतोय. तुम्ही जो भीमाबरोबर खेळ खेळलाय ना, खूपच भारी आहे. भीमाला जगात छोट्या जातीचं असं ऐकावं लागत होतं. आता त्याला स्वतःच्याच चाळीत आपल्याच घरात हे ऐकावं लागेल. जेव्हा त्याचीच माणसं त्याला छोटा असल्याची जाणीव करून देतील, तेव्हा त्याला जास्त त्रास होईल. पण आता पुढे काय होणार? पुढेही खेळ होणार, आणि हा खेळ खूप पुढे जाईल. बघत राहा. मिठाई घ्या, मिठाई घ्या, मिठाई घ्या, मिठाई घ्या. नमस्कार मालक. आम्हाला मिठाई नकोय किती वेळा सांगायचं बाबा. आता जा पुढे. हा आमचाच माणूस आहे. मग हे मिठाई विकणारे का झाले? कारण आता हा मिठाई घेऊन त्या भीमरावच्या चाळीत जाईल. त्याने काय होईल? त्या चाळीत आजपर्यंत कोणीही मिठाई घेऊन जात नव्हतं. जेव्हा हा जाईल तेव्हा त्यांना उच्च असल्याची जाणीव होईल. पण प्रचंड देवजी, त्यांची ऐपत आहे का एवढ्या महागड्या मिठाया खरेदी करायची? त्यांना फक्त वाटलं पाहिजे की ते मोठे आहेत. शुद्धीकरणाचा परिणाम होत आहे. त्यांना याची जाणीव झाली पाहिजे की ते मोठे होत आहेत. तर जसजसं मोठं होण्याचा अनुभव वाढत जाईल, तशी त्या भीमरावची उंची छोटी होत जाईल. आणि एके दिवशी छोटी होत होत तो भीमराव गायब होऊन जाईल. हे एवढे पैसे मिळाले आहेत, ह्यानं आपलं कोणतं बी काम होऊन जाईल. कोणतं काम? कोणतं बी. जसं दूध, भाजी, रेशन, तेल सगळं ना? वय समधी. आता मी उच्च जातवाल्यांकडून मदत घेऊ शकते. काय बी अडचण येणार नाही. आत्या, आई, इकडे या.
काय झालं? काय झालं आनंद? आत्या, लक्ष्मी हे काही पैसे घेऊन आली आणि ही म्हणते की हिला उच्च जातीच्या लोकांनी दिले, म्हणजे आपल्या घरात रेशन येऊ शकेल. दूध, भाजी, तेल सगळंच. पण या घरात या पैशांनी काहीच यायला नको. डोकं फिरलंय का तुमचं? का फेकले ते पैसे? खबरदार, जर तू या पैशांना हात लावलास तर आपल्या काही कामाचे नाहीत तुझ्या या शुद्धीकरणाचे पैसे. आणि आई, एक गोष्ट लक्षात ठेवून ऐक, तूही काहीच आणायचं नाही या पैशानं. हिला जे करायचंय ते करू दे, जे हिच्या मनात येईल ते तिला करू दे. आपल्या घरचा स्वाभिमान विकून आणलाय हा पैसा तिनं. सांगितलं होतं ना तुला की तू जिंकणार, जिंकलीस, आणि हीच किंमत आहे तुझी. अरे मिठाई घ्या, विविध प्रकारची चविष्ट मिठाई घ्या. मिठाई घ्या, मिठाई. अरे मिठाईवाल्या, आज या चाळीत कसं काय आला? आजपर्यंत तर कधी नाही आला तू आमच्या चाळीत. आम्हाला पण माहिती आहे की आता या चाळीत छोट्या जातीचे असूनही काही लोक मोठे झाले आहेत, ज्यांची आम्ही घृणा नाही करणार. बघा भावांनो, बघा एका शुद्धीकरणाचा किती फायदा झाला. आता आपल्याकडं मोठ्या जातीची लोक येतील, सामान विकतील आणि खरेदी करतील. हा मग जनार्दन इकत घे ना मिठाई आणि खा की पोटभर. खरेदी करू, पण आता ही महागडी मिठाई घ्यायचे पैसे नाहीत ना. घ्या, बघितलं आजी, हातात नाही पैसा आणि चालला मिठाई खरेदी करायला. आले मोठे उच्च जातवाले. काही बिघडत नाही. आज नाही ना, नंतर असतील की. अरे प्रचंड देवजीनं काय सांगितलं की आता आपण उच्च जातीच्या लोकांसंग मिळू मिसळू शकतो, तर त्या लोकांकडे काम बी मागू शकतो ना. हा, अगदी बरोबर. अरे 14 वर्षापासून मिठाईची दुकान चालवत आहे मी या भागात, आणि मी हे पाहिलं आहे की ज्या लोकांनी प्रचंड देवजीकडून दीक्षा घेतली आहे त्यांच्या आयुष्यात कधीच कुठल्याच गोष्टींची कमतरता राहिलेली नाहीये. हा, आम्ही बी तीच आशा करतोय. आणि हे काय कमी मोठी गोष्ट हाय का? तुमच्यासारखा परीच मोठा माणूस आमच्या इथं चाळीमध्ये येऊन मिठाई विकतोय आणि आम्हा लोकांनी बी आपल्या इतर गिरायकांपरीच समजतोय. हा हा हा, ही तर लय आनंदाची गोष्ट आहे. आनंदाची नाही, भ्रमाची गोष्ट आहे ही. कुवत ह्यामुळे वाढत नाही की कुठला मिठाईवाला आपल्या चाळीमध्ये येईल, तर कुवत ह्यामुळे वाढत असते की आपण ती मिठाई विकत घेण्याची क्षमता ठेवू शकू. आणि हीच गोष्ट मी वारंवार तुम्हाला सांगतोय. कुणाकडून दीक्षा घेऊन, कुणाची दया मिळवून, उपकार घेऊन आपली कुवत वाढणार नाहीये. आणि जर खरंच आपल्याला वाटत असेल आपली कुवत वाढावी, तर आपल्या समाजातल्या लोकांनी आणि आपल्या जातीतल्या लोकांनी मेहनत करायला हवी, संघर्ष करायला हवा. जवळ तुम्ही ह्यांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकत नाही ना, तवर तुम्हा लोकांचं कधी भलं नाही होणार. ए रमा, तुझा नवरा तुला या जगातला सगळ्यात समजदार माणूस वाटतो काय? हाय तर वाटतीलच ना. आणि एक दिवस तुम्हा समद्यांना मान्य करावं लागेल का माझ्या पतीची गोष्ट किती खरी असती. पण मी म्हणतोय की असा दिवस कधीच येणार नाही. असलं सपान बघायचं बंद कर. मिठाई विकणारा थोड्या वेळासाठी चाळीमध्ये आला तर आपलं वातावरण वाढ झालंय. पर यो छोट्या जातीचा भीम रमा इथं आले आणि परत समजा वातावरण कडू कडू झालं. जोखू काका, तुम्ही जिथं जिथं कपडे द्यायला जाल ना, तिथे तिथे हे बी सांगा की तुम्ही खालच्या जातीत मोठ्या ऐपतीचे झालेत.
शांत राहा आता रमा. अरे बरोबरच बोलत आहे रमा. आमासनी बी कळू देत की यो समधी छोटी जात मोठी ऐपत यो समधे खेळ खेळून काय फायदा होतो ते. चला बंधूंनो, आता मी निघतो. येणं जाणं तर चालूच राहील. आता समाजात तुमची उंची वाढली आहे तर उद्या ऐपतही वाढेल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, या भीमरावापासून सावध राहा. ए थांब, मला एक लाडू दे ना. पैसे दे. वय देते. हे घे. तिथेच ठेव जमिनीवर. इतरांप्रमाणे तुझं शुद्धीकरण नाही झालंय. अजूनही तू छोट्या जातीची आहेस. तुला हात लागला तर मी अपवित्र होईन. भीम आणि रमा बरोबर बोलतायत आणि असंच आयुष्यभर बरोबर बोलत राहतील. ज्याला समजायचंय तो समजल. आणि हो, म्या लय खुश आहे की मी एक छोट्या जातीची आहे आणि मी या दोघांमुळंच अशी बनू शकली आहे की म्या प्रचंड देवच्या शुद्धीकरणाच्या सापळ्यात नाही सापडले. आणि म्हणून आपल्या पैशांनी खरेदी केलेल्या मिठाईने मी या दोघांचं तोंड गोड करणार आहे. करा तुम्ही जितके तमाशे करायचे करा, पण लक्षात ठेवा, एक ना एक दिवस मी तुम्हाला माझ्यासारखं बनवलंच. कारण तुम्हासने अंदाज नाही, जर पत्नीने ठरवलं तर ती आपल्या पतीस आपल्या बाजूस बनवूनच राहते. आता मी कोणाची चमचेगिरी तर नाही करत ना, की कोणी मला येऊन मिठाई तोंडात भरवल. रमा, हं? आज सकाळीच मी मुंबईच्या मोठ्या अधिकाऱ्यांना बाबांची पेन्शन सुरू करण्यासाठी पत्र लिहिलंय. संध्याकाळीच पोहोचलं असेल. मग ते त्यांचं उत्तर बी येईन आणि बाबांची पेन्शन बी सुरू होईल. मग बाबा कुठे ते समजताच आपण त्यांना घेऊन येऊ. आणि तसं बी तुम्ही लिहिलेलं पत्र मला जगातलं सर्वात मोठं हत्यार वाटतं. परंतु रमा, तिथे नरोत्तम जोशीचा मित्र प्रभाकर आला होता. त्याच्यासोबत अजून मित्रही होते. त्या सगळ्यांनी मिळून माझ्या हातातून ते पत्र घेतलं आणि बघत होते की मी कोणाला पत्र लिहिलंय. धमकीही देऊन गेले. नरोत्तम जोशी त्या सगळ्या मोठ्या अधिकाऱ्यांना सांगेल की त्यांनी आपली मदत करू नये. आज पोतर नरोत्तम आपलं काय बिघडवू शकलं, तेव्हा आता बिघडवणार आहे.
आज एक काम करूयात, सोबत अभ्यास करू. ते पुस्तक दे मला, ते सुद्धा. आणि ह्या पुस्तकातलं हे वाच. आणि ह्या पुस्तकातलं ह्यातलं हे पान. आणि मग मला सांग या दोघांमधला काय फरक आहे. दोन्ही एकत्र कसे वाचू? आधी हे वाच रमा, मग दुसरं वाच. आज भीमाबाई लई खुश होईल. वरून आशीर्वाद देत असेल. बघ भीमाबाई, भीम संग राहून रमाबी लिहायला वाचायला शिकली. आता समाज फक्त भीमला नाही, भीम आणि रमाच्या जोडीला नेहमी लक्षात ठेवत. रमाबाई भीमराव आंबेडकर. प्रचंड देवजी संग यज्ञाला बसून मला असं वाटलं की मी माझं आयुष्य थोडं चांगलं करू शकल. आणि मला जे बरोबर वाटलं ते मी केलं. आता आत्याने हे नाराज बसले तिकडं. लक्ष्मी, मी आता नाराज नाही आहे ना तुझ्या. हा, इतका विचार करू न ग. जितका घरच्यांबद्दल विचार करशील ना, तितकाच त्रास होईल. आई, तुम्ही या घरात आहेत म्हणून तर मी आता पतूर जिवंत आहे, नाही तर कधीच मेली असती. कोण असल नाही असल, मी तुझ्या सोबत आहे. तुला जे योग्य वाटेल ते समज कर. लई रात झाली, जा झोप. जा. इतक्या वर्षापासून या भीमची मनमानी चालू आहे या घरात, कारण त्याच्या विरुद्ध कोणी बोलू शकलं नाही. आणि माझा प्रयत्न हेच राहील, तू त्या भीम विरुद्ध समर्थपणे उभी राहू शकशील. आणि ज्या दिवशी तू समर्थपणे त्याच्या विरुद्ध उभी राहशील ना लक्ष्मी, आपोआप त्या घरातल्यांच्या डोक्यातून त्या भीमचं भूत उतरून जाईल. कुठे चाललीस? आत्या, तुम्हाला माहित आहे काल प्रचंड देवजींनी मला काय सांगितलं की मी दिवसभर छोट्या जातीच्या अशुद्ध लोकांसोबत राहते. मला सकाळी हे सगळं करावं लागेल ना आपलं पाप धुण्यासाठी. पाप आणि पुण्याचा फरक ठाव आहे तुला? जर ठाव असताना तर पती आणि कुटुंबाविरुद्ध कधीच गेली नसती तू. आत्या, मला सकाळ सकाळी तुमचं भाषण नाही ऐकायचंय. तुम्ही करा ना तुम्हाला जे करायचंय. मला करू द्या जे मी करते. तुझा लक्ष्मी, यांचं भाषण आज मी ऐकून घेईन. आणि काय उत्तर द्यायचं असेल तर देईन मी. जा. आज काय बोलायचंय तुम्हाला? सांगण्यासाठी काही बाकी आहे? जो मन मैल न जाए, मीन सदा जल में रहे, धोए बास न जाए. अरे भीम थांब, थोड्या वेळानं जाऊ शकत नाही तू? तुला दिसतंय ना की आम्ही सगळे इथं पूजा करतोय. खालच्या जातीचा असून आमच्या समोरून जाण्याची हिंमत कशी काय झाली तुझी?